बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील राजकारणाला नवी कलाटणी देणारी एक मोठी चर्चा सध्या जोर धरताना दिसतेय। उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या अधिकृत निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा समोर आलाय। या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचं महत्त्व अधिक वाढलंय। नेमकी ही भेट का झाली याबाबत अधिकृत माहिती समोर नसली तरी अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय। ही चर्चा एका ट्विटमुळे पेटली। प्रबुद्ध भारत या माध्यम संस्थेनं सूत्रांच्या आधारे केलेल्या दाव्यानुसार ठाकरे आणि फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाली। मात्र या भेटीचं स्वरूप, कालावधी किंवा चर्चेचे विषय याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही। तरीही हा दावा समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे। गेल्या काही वर्षांपासून ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संबंध ताणलेले असल्याचं दिसून आलं होतं। 2019 साली मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली। त्यानंतर ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडी स्थापन केली। या राजकीय बदलामुळे राज्यातील समीकरणं पूर्णपणे बदलली होती। मात्र अलीकडच्या काळात दोन्ही नेत्यांमध्ये थेट संवाद नसला तरी अप्रत्यक्ष सुसंवादाची चिन्ह दिसू लागली होती। याच पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय। 12 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या आधी विविध पक्षांकडून रणनीती आखली जाते। अशा परिस्थितीत ठाकरे फडणवीस भेटीचा दावा समोर आल्यानं ही केवळ औपचारिक भेट आहे की मोठ्या राजकीय समीकरणांची सुरुवात यावर चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी विधान परिषदेतील निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधत शेरो शायरीही केली होती। या प्रसंगी त्यांनी परस्पर आदर व्यक्त केला होता। त्यामुळे दोघांमध्ये संवादाची दारं पूर्णपणे बंद नाहीत असे संकेत मिळाले होते। या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीच्या भेटीचा दावा अधिकच महत्त्वाचा मानला जातोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं की भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल आणि यावर कोणालाही शंका नसावी। ते म्हणाले की एक काळ असा होता जेव्हा लोक अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या निर्मितीबद्दल संशयात होते, ते याला अशक्य मानत होते, पण आज ते मंदिर सर्वांसमोर साक्षात उभा आहे। त्याचप्रमाणे भारताचे विश्वगुरू म्हणून पुनरुत्थान देखील पूर्णपणे निश्चित आहे आणि हा प्रवास थांबवता येणार नाही। भागवत यांनी हे विधान नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात उभारल्या जाणाऱ्या भारत दुर्गा शक्तीस्थळ मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात केलं। या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, स्वामी मित्रानंदजी महाराज, साध्वी ऋतंभरा आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यासह अनेक धार्मिक नेते उपस्थित होते। RSS प्रमुखांनी सांगितलं की देशाच्या भविष्याबद्दल कोणतीही शंका ठेवू नका आणि धैर्य आणि आत्मनिर्भरतेने जीवन जगा। त्यांच्या मते जर लोकांनी आपल्या संकल्पनेप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढे वाटचाल केली तर भारत मजबूत आणि नैतिकदृष्ट्या सशक्त बनेल। ते म्हणाले की भारताचं विश्वगुरू बनण्याचं स्वप्न निरंतर प्रयत्नांनी आणि सामूहिक शिस्तीने साकार होईल। त्यांनी विश्वास व्यक्त केला अशा प्रकारचं परिवर्तन सध्याच्या पिढीत दिसून येऊ शकतं। ते म्हणाले भारताच्या भविष्यावर शंका घेऊ नका, धैर्य आणि आत्मनिर्भरतेने जगा आणि ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारा। भारत मजबूत होईल आणि जगाला मार्गदर्शन करेल। राम मंदिर बनेल की नाही याबद्दल लोकांना शंका होती, पण ते बनलं। त्याचप्रमाणे भारताचं विश्वगुरू बनणं निश्चित आहे। सततच्या युद्धामुळे थकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडे आपलं राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती असा दावा बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी केलाय। शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीविषयी इतिहासकारांमध्ये मतमतांतर आहेत। त्यातच बागेश्वर बाबांनी हा दावा केल्यामुळे या वादाला पुन्हा एकदा नव्यानं फोडणी मिळाली आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे नव्यानं चर्चा रंगली आहे। या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या या वक्तव्यानं कार्यक्रमात मोठी उत्सुकता निर्माण झाली। नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात आयोजित कार्यक्रमात भारत दुर्गा मंदिराच्या शिलान्यासानंतर धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला मोहन भागवत यांच्या हस्ते शिलान्यास पार पडला। त्यानंतर झालेल्या सभेत बागेश्वर महाराजांनी विविध धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ देत आपले विचार मांडले। आपल्या भाषणात त्यांनी शिवराय आणि रामदास स्वामी यांच्यातील संवादाचा उल्लेख केला। त्यांच्या कथनानुसार अनेक युद्धानंतर थकलेले शिवाजी महाराज आपल्या गुरूंकडे गेले आणि राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली। यावर रामदास स्वामींनी गुरुशिष्य नात्याचा संदर्भ देत पुन्हा राज्यकारभाराची जबाबदारी शिवरायांनाच पार पाडण्याचा आदेश दिला असा किस्सा त्यांनी सांगितला। या उदाहरणातून कर्तव्य आणि नेतृत्व यांचा संदेश देण्यात आला। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे। या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी तो केवळ अदखलपात्र स्वरूपाचा नोंदवण्यात आल्याने आंबी कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कुटुंबियांच्या विरोधानंतरही पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात येतोय. या वादाची सुरुवात एका ऑडिओ क्लिपने झाली. सुमारे 38 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आणि कोल्हापूरमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेनंतर काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार शेकडो कार्यकर्त्यांसह राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर डाव्या विचारांच्या संघटनांनी पुस्तकाचं जाहीर वाचन करून निषेध नोंदवला. सुमारे 1.5 तास चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिलं होतं. मात्र मध्यरात्री पोलिसांनी वकिलांचा सल्ला घेतल्यानंतर गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. आंबी कुटुंबियांनी दखलपात्र गुन्हा नोंदवण्याची मागणी केली असताना सौम्य कलमांखाली गुन्हा नोंदवल्याने संताप वाढला आहे. पोलिसांनी कुटुंबियांच्या इच्छेविरोधात निर्णय घेतल्याचा आरोपही करण्यात येतोय. भाजपकडून सर्वच पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होतोय. ते लोकांना घाबरवतात, पण आता बकासुराचा अंत झालाय. शिवसेनेबद्दल 29 एप्रिलला सुनावणी झाली नाही तर आम्ही आपली भूमिका मांडू, असं उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. जर कोर्टाकडे ऐकून घेण्यासाठी वेळ नसेल तर आम्ही काय बागेश्वर बाबाकडे जावं का? त्यांना कोर्टात आणत आमचे वकील केले तरच आमचा आवाज ऐकला जाईल का, असा सवाल राऊत यांनी केलाय. संजय राऊत म्हणाले की येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार फुटून भाजपमध्ये जाणार हे तुम्ही पाहाल. आमच्यावर सुद्धा पक्ष सोडावा म्हणून दबाव टाकण्यात आला होता, पण आम्ही पक्ष सोडला नाही. आम्ही त्यावेळी व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहित सांगितलं की माझ्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे. मला अटक करण्यात आली तेव्हाही माझ्यावर दबाव होता की पक्ष सोडा, पण आम्ही पक्ष सोडला नाही. जेलमध्ये जाणं पसंत केलं. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते घाबरतात, ते घाबरत पक्ष बदलतात. विरोधी पक्ष काही कमजोर होत नाही. गेलेले लोक काही लोक नेता नाही. भाजपचा कचरा डेपो झाला, तिथं असा कचरा जाम होत आहे. संजय राऊत म्हणाले की आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार यांनी काल बीजेपीमध्ये प्रवेश केला. हे खासदार पंजाबमधील आहेत. भाजप जे राजकारण करत आहे ते सर्वांना माहिती आहे. ते निर्लज्जपणे राजकारण करतात. पण कालपर्यंत आमच्यासोबत असणारे चड्डा हे भाजप गुंडाची पार्टी असं म्हणत होते. चड्डा, मित्तल, पाठक हे सर्वजण हेच म्हणत होते. त्यांनी अचानक भाजप प्रवेश केला. अचानक त्यांच्या संस्थेवर ईडीच्या रेड झाल्या आणि ते घाबरत भाजपमध्ये गेले. महाभारतामध्ये बकासूर होता, त्याचं पोट कधी भरत नव्हतं, तसं भाजप बकासुरांचा पक्ष झालाय. ट्रम्प यांनी जे भारत नरक आहे असं म्हटलंय ते नेमके काय आहे हे भाजप वारंवार दाखवून देत आहे. ट्रम्प खरं बोलत होते. 7 खासदार गेल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चाळ, इमारती आणि अधिकृत सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या बिगर झोपडपट्टी रहिवाशांना आता पुनर्वसनात मोठ्या घरांचा लाभ देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. या नव्या प्रस्तावामुळे घरांचा आकार वाढणार असून रहिवाशांच्या राहणीमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. नवीन प्रस्तावानुसार पात्र नागरिकांना किमान 370 चौरस फूट कार्पेट एरिया देण्यात येईल. यावर 35% अतिरिक्त फंजिबल जागा जोडली जाणार असल्याने एकूण घराचा आकार साधारण 500 चौरस फूट इतका होईल. यामुळे आधीच्या तुलनेत अधिक प्रशस्त घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ज्या रहिवाशांचे जुने घर जास्त मोठे असेल त्यांना त्यांच्या विद्यमान कार्पेट एरिया एवढं घर देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या योजनेत घराच्या क्षेत्रफळाची कमाल मर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. ती 70 चौरस मीटर म्हणजेच सुमारे 753 चौरस फूट इतकी ठेवण्यात आली आहे. ही घरे पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत. मात्र यापेक्षा अधिक जागा हवी असल्यास संबंधितांना अतिरिक्त बांधकाम खर्च भरावा लागणार आहे. त्यामुळे इच्छुक रहिवाशांना अधिक मोठं घर घेण्याचाही पर्याय उपलब्ध राहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा सुधारित नियम केवळ चाळ, इमारती आणि सोसायटी धारकांसाठी लागू असणार आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी सध्या अस्तित्वात असलेले वेगवेगळे नियम कायम राहणार आहेत. त्यामुळे 2 वेगवेगळ्या गटांसाठी स्वतंत्र धोरण लागू राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. एकूण 9 नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसह 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समीकरणं वेगानं बदलताना दिसत आहेत. या 10 जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटाच्या वाट्याला येणार आहे. मात्र या एका जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं
पक्षात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक इच्छुक आपापल्या पद्धतीनं नेतृत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. काही जण शिष्टमंडळाच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत, तर काही जण जुने राजकीय आश्वासनांचे व्हिडिओ पुढे करतायत. काही इच्छुकांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्र लिहून आपली मागणी मांडली आहे. रुपाली ठोंबरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून संधी देण्याची मागणी केली आहे. याशिवाय नाझेर काझी, सुनील मगरे, सुरेश बिराजदार, अमरसिंह पंडित, संजय दौंड, कल्याण आखाडे आणि सुरेखा ठाकरे यांसारख्या नेत्यांनीही शिष्टमंडळाद्वारे संपर्क साधत आपली बाजू मांडली आहे. काहींनी अजित पवारांनी पूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. दरम्यान या उमेदवारीच्या शर्यतीत पैशांचा मुद्दाही चर्चेत आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षनिधीच्या नावाखाली काही इच्छुकांनी कोट्यवधी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. एका माजी खासदाराच्या मुलानंही मोठी रक्कम देण्याची तयारी दाखवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रक्रियेत आर्थिक बाबींचा प्रभाव असल्याचा आरोपही होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा उल्लेख भोंदू असा करत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडे दिला हे भोंदू बागेश्वर यांचं विधान अत्यंत संतापजनक आहे. ते पुन्हा महाराष्ट्रात दिसता कामा नयेत, त्यांच्यावर राज्यात बंदी घातली पाहिजे असंही ते आपला संतप्त सूर आळवत म्हणाले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नागपुरात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या विधानाप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात आता आमदार रोहित पवारांची भर पडली आहे. त्यांनी बागेश्वर बाबा यांचा उल्लेख भोंदू असा करत असे लोक महाराष्ट्रात यापुढे दिसता कामा नयेत, त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी केली आहे. रोहित पवार म्हणाले, शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडे दिला हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूंसह त्याच्या काही सहकार्यांनी जगद्गुरू संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशा प्रकारची वक्तव्य करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्त्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना, अशी शंका येते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.